नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील दलित चळवळ याचा पार्ट 2 बघणार आहोत। चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, यशवंतराव घाटगे यांना कोणी दत्तक घेतले? यशवंतराव घाटगे यांना आनंदीबाई यांनी दत्तक घेतले होते। कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी चौथे यांच्या मृत्यूनंतर आनंदीबाई यांनी यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले होते आणि त्यांचेच नाव पुढे चालून शाहू महाराज असे झाले। पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांचा जन्म केव्हा झाला? शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता। छत्रपती शिवाजी चौथे यांच्या मृत्यूनंतर आनंदीबाईंनी शाहू महाराजांना म्हणजेच यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले होते। त्यानंतर 1894 मध्ये एका भव्य समारंभात शाहू महाराजांचा राज्याभिषेकसुद्धा झाला होता आणि राजर्षी हा मानाचा किताब मिळवणारे विश्वामित्र आणि जनक यांच्यानंतर इतिहासात एकमेव छत्रपती शाहू महाराज होते। म्हणजे राजश्री हा किताब इतिहासात आजपर्यंत केवळ 3 व्यक्तींना मिळाला आहे। पहिले विश्वामित्र, दुसरे जनक आणि तिसरे राजश्री छत्रपती शाहू महाराज। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले गेले होते, तर तिथे प्लीज करेक्शन करा। आजपर्यंत राजश्री हा मानाचा किताब केवळ 3 व्यक्तींना मिळाला आहे। पहिले आहे विश्वामित्र, दुसरे जनक आणि तिसरे राजश्री छत्रपती शाहू महाराज। पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला। 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला। कोल्हापूर नगर परिषदेच्या चेअरमनपदी मागासवर्गीय मनुष्याची निवड छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केली। आपल्याला इथे योग्य विधाने ओळखायची आहेत, तर दिलेली 3ही विधाने इथे बरोबर आहेत। राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला। कागल जहागीर म्हणजे कोल्हापूर येथे झाला। छत्रपती शिवाजी चौथे यांच्या मृत्यूनंतर कागल येथील आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले होते, म्हणजेच यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले होते। शाहू महाराजांचा राज्याभिषेक 1894 मध्ये झाला। शाहू महाराजांनी अनेक समाज कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या होत्या, अस्पृश्यता निर्मूलन केले होते। त्याशिवाय संस्थानामध्ये शिक्षणसुद्धा बहुजनांसाठी शिक्षणाचे द्वार हे खुले केले होते। तसेच त्यांनी कोल्हापूर नगर परिषदेच्या चेअरमनपदी मागासवर्गीय मनुष्याची निवड केली होती आणि ही अत्यंत क्रांतिकारक घटना होती। त्यांनी गंगाराम कांबळे या अस्पृश्य महार व्यक्तीला कोल्हापूरच्या एका चौकामध्ये हॉटेल टाकून दिली होती, चहाचे दुकान त्यांनी टाकून दिले होते। पुढचा प्रश्न बघूया, राजश्री शाहू यांच्या पूर्वी भारतीय इतिहासात राजर्षी हा किताब केवळ विश्वामित्र व जनक यांनाच दिला गेला आहे। तर हे दिलेले विधान अगदी बरोबर आहे। करवीर नगरीचे छत्रपती शाहू महाराज यांना राजर्षी हा मानाचा किताब बहाल करण्यात आला होता, परंतु त्यापूर्वी भारतीय इतिहासात केवळ विश्वामित्र व जनक यांनाच हा किताब राजश्री हा मानाचा किताब दिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी इंग्लंडला व अमेरिकेला गेले होते, त्यासाठी शिष्यवृत्ती कोणी दिली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इंग्लंड आणि अमेरिकेला शिक्षणासाठी गेले होते, तेव्हा त्यांना इंग्लंड आणि अमेरिकेला जाण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती। अस्पृश्यता निवारक परिषद जी 1918 मध्ये भरली होती, त्या परिषदेचे अध्यक्षसुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड हे होते।
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या संस्थानामध्ये म्हणजे बडोदा संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण केले होते आणि प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे बडोदा हे संस्थान भारतातील पहिले संस्थान होते. पुढचा प्रश्न बघूया. 23 मार्च 1918 रोजी अस्पृश्यता निवारक परिषद या नावाने अस्पृश्यतेची पहिली परिषद मुंबई येथे भरवली गेली. त्याचे अध्यक्ष कोण होते? सयाजीराव गायकवाड महाराजा सयाजीराव गायकवाड हे अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष होते. ही अस्पृश्यता निवारक परिषद 23 मार्च 1918 रोजी मुंबई येथे भरवण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड हे होते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. त्याशिवाय त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंड व अमेरिकेला जाण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा प्रदान केली होती. त्यांनी औद्योगिक कला शिक्षणासाठी कलाभुवन ही संस्थासुद्धा स्थापन केली होती. श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला सुरू करून त्यांनी या दोन संस्थांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली होती आणि गावोगाव वाचनालयसुद्धा सुरू केली होती. पुढचा प्रश्न बघूया. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे रिकामी जागा हे भारतातील पहिले संस्थान होय. तर बडोदा हे संस्थान प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे भारतातील पहिले संस्थान होते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते आणि प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे बडोदा हे संस्थान भारतातील पहिले संस्थान होते. पुढचा प्रश्न आहे. बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला सुरू करून यातून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे राजे होते. त्यांनी श्री सयाजी ज्ञानमाला तसेच श्री सयाजी साहित्यमाला या संस्थांची स्थापना करून यामधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली होती आणि गावोगावी त्यांनी वाचनालयसुद्धा सुरू केली होती. आणि बडोदा हे संस्थान प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे भारतातील पहिले संस्थान होते. पुढचा प्रश्न आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कुठे झाला? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकातील जमखिंडी येथे झाला होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई असे होते. विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे प्रसारक होते. त्यांनी अस्पृश्य वर्गाची सुधारणा व्हावी यासाठी अथक परिश्रम केले. त्यांनी त्यासाठी 12 ऑक्टोंबर 1906 रोजी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना मुंबई येथे केली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 12 ऑक्टोंबर 1906 रोजी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना मुंबई येथे केली. विठ्ठल शिंदेंचे जन्म जो आहे तो कर्नाटकातील जमखिंडी इथला आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे लग्न वयाच्या 9व्या वर्षी रुक्मिणी नावाच्या मुलीशी झाले होते आणि विवाहप्रसंगी रुक्मिणी यांचे वय 6 महिने एवढे होते. विठ्ठल रामजी शिंदे मुंबईला शिक्षण घेत असताना म्हणजे 1899 ते 1900च्या दरम्यान प्रार्थना समाजाच्या उपासनेला नियमित उपस्थित राहत असत. पुढे ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले होते. इसवी सन 1901 ते 1903 या कालखंडात शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले होते. त्यांनी पाली भाषा व बौद्ध धर्माचा अभ्यास व चिंतन केले. सप्टेंबर 1903 मध्ये ॲम्स्टरडॅमला एक आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद भरली होती आणि या परिषदेला विठ्ठल रामजी शिंदे भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. या परिषदेत त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंध वाचला होता.
हजारो वर्षाच्या सवयीने मानवी अस्पृश्यतासुद्धा यावेळी सोवळ्या धर्माने ठरवलेली अत्यंत हीन स्थिती आपला स्वभावच आहे असे वाटू लागते. त्यामध्ये समाधानी राहणे हाच आपला सुधर्म असून त्याला प्रतिकार करणे हा मोठा अधर्म व सामाजिक गुन्हा आहे, अशी अस्पृश्यांची मानसिकता झाली, असे विठ्ठलरामजी शिंदे यांचे म्हणणे होते. विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या हालअपेष्टा व जुलूम जबरदस्ती यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी 12 ऑक्टोंबर 1906 रोजी मुंबई येथे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती आणि भिंगारच्या कार्यक्रमानंतर त्यांना ही डिप्रेस क्लास मिशन सोसायटी स्थापन करण्याची कल्पना सुचली होती. डिप्रेस क्लासेस मिशनचा 3रा वर्धापन दिन जेव्हा मुंबई टाऊन हॉलमध्ये साजरा झाला तर त्यावेळेला सयाजीराव गायकवाड, नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि न्यायाधीश नारायण चंदावरकर हे उपस्थित होते. मुंबई येथील एल्फिस्टन रोड येथे डिप्रेस क्लासची पहिली शाळा स्थापन करण्यात आली होती आणि यावेळी प्रार्थना समाजाचे तेव्हाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर यांनी मार्गदर्शन केले होते. पुढचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या आईचे नाव काय होते? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई असे होते. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मास्क लावा, सुरक्षित अंतर राखा आणि हात वारंवार स्वच्छ धुवा. धन्यवाद.